नमस्कार, शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ओरिओ बिस्किट पासून केक बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 ओरिओ बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत, साखर, दूध आणि इनोचं 1 पाकिट। आता आपण गॅसवर कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवूयात। याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। त्यानंतर एक जाळी ठेवूयात। आता आपण केकचं बॅटर तयार करूयात। त्यासाठी हे बिस्किट फोडून घेऊयात। आता ह्या बिस्किटांमधली क्रीम आपण काढून घेऊयात। आता इथे मी सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेतलेली आहे। आता ही बिस्किट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू। आता याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकूयात। साखर तुम्ही कमी जास्त टाकू शकता तुमच्या आवडीने। बिस्किट गोड असल्यामुळे मी इथे 4 चमचे साखर यूज केलेली आहे। आता हे आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचे आहे। आता इथे मी बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत। आता इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, त्यातलं आपल्याला अर्धी वाटीच टाकायचं आहे। आता हे मिश्रण पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। आता तुम्ही पाहू शकता हे अजून थोडं घट्ट आहे। याच्यामध्ये राहिलेलं थोडं दूध टाकून पुन्हा फिरवून घेऊयात। आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, जशी आपल्याला पाहिजे तशी ही झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घेऊयात। हे इनोचं 1 पाकिट याच्यामध्ये टाकूयात। याच्यावर 1 चमचा दूध टाकूयात आणि हे मिक्स करून घ्यायचंय। ह्या बॅटर मध्ये इनो मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। हे आता आपण बाजूला ठेवून देऊयात। आता इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही केक टीनेही घेऊ शकता। आता या कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेऊयात। याच्यामध्ये मी 1 चमचा मैदा टाकत आहे। तुम्ही याच्यामध्ये बटर पेपरही यूज करू शकता। माझ्याकडे बटर पेपर नसल्यामुळे मी हे मैदा टाकलेला आहे। आता हे आपण डस्टिंग करून घेऊयात। आता सगळ्या बाजूनी हे मी डस्टिंग करून घेतलेलं आहे। आता राहिलेला मैदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता हे कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे केकचं बॅटर काढून घेऊयात। आता हा डब्बा आपण टॅप करून घेऊयात। आता हा कुकर चांगला हीट झालेला आहे। मी 5 मिनिटं याला ठेवलं होतं हीट करण्यासाठी। आता गॅसची फ्लेम लो करून आपण हा डब्बा याच्यामध्ये ठेवून देऊयात आणि 25 ते 30 मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। कुकरच्या झाकणाची शिटी काढून घेऊयात।
आता एक 35 मिनिटं झालेले आहे. आपण गॅस बंद करूयात आणि कुकरचं झाकण काढून चेक करूया केक. आता टूथपिकच्या सहाय्याने आपण चेक करूया. तुम्ही पाहू शकता टूथपिकला केक लागलेला नाही आहे, त्यामुळे आपला केक तयार झालेला आहे. आता हा केक थंड करून घेऊयात आणि मग काढून घेऊयात. आता हा केक थंड झालेला आहे. आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊयात. सुरीने याच्या कडा आपण साईडने मोकळ्या करून घेऊया. आता हा केक मी काढून घेतलेला आहे. जी मगाशी शिल्लक राहिलेली क्रीम होती त्याच्यापासून आपण हा केक डेकोरेट करून घेणार आहोत. इथे मी त्या क्रीमचे रोज तयार केलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही शेपमध्ये केक डेकोरेट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी क्रीमचा यूज करून किती छान केक डेकोरेट केलेला आहे. एकदम बेकरी सारखा केक तुम्ही पाहू शकता. आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि तुम्हीही ट्राय करा हा केक. आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.